जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे नागपुरातून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे आता प्रसार माध्यमाशी वार्तालाप करत आहेत। तो वार्तालाप आपण आपल्या एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया। आदिवासी समाजाच्या अनेक जनतेने मागणी केली आहे। मागणी काय आहे की त्यांच्या पडीत जमिनी आम्हाला रेंटवर द्यायच्या। जसं मुख्यमंत्री सौर वाहिनी करता आपण जमिनी घेतो रेंटवर 30 वर्षाच्या, तर उद्या जर महाराष्ट्राचा एखादा सौर वाहिनीचा प्रकल्प आला तर पडीत जमीन 50,000 रुपये एकरी 30 वर्षाकरता जमिनी तर त्यांच्याच नावाने राहणार, आदिवासीच्या नावाने। करारनामा कलेक्टर समोर रजिस्टर करारनामा होणार। म्हणजे पडीत जमिनीचा जर आदिवासी लोक त्यांची मागणी असेल मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा प्रकल्प आम्हाला द्या, असे प्रकल्प जे काही आहे त्या प्रकल्पाला त्यांना मुभा नाही आहे। आदिवासींना त्यांना आम्ही आता एक मुभा देतोय, अशी जबरदस्ती नाही आहे। त्यांना त्यांच्या पडीत जमिनी त्यांना विल्हेवाट लावता येतील। घरी किमान 50,000 रुपये एकरी येतील, 1.25 लाख रुपये हेक्टरी येतील, किमान त्यांचं घर चालेल। आज खडक पहाड जागेवर आदिवासींना काहीच भेटत नाहीये, त्यामुळे त्यांना आम्ही उलट प्रोत्साहन दिलं आहे। आणि दुसरं, एखाद्या आदिवासी समाजाच्या शेतीमध्ये काही गौण खनिज असेल, गौण खनिज काढायचं असेल आणि त्यांनी कोणासोबत जर एखादा क्रशर लावला, एखादा व्यवसाय तयार केला, तर त्याचे स्वामित्वाची रक्कम किंवा गौण खनिजाची रक्कम त्या आदिवासीला मिळणार आहे। त्यामुळे आदिवासी समाजाला आर्थिक मजबूत करण्याकरता आणि जमीन आदिवासीची राहणार आहे। 7-12 विक्री केला तर 7-12 बदलतो। उलट आदिवासीला जमीन विक्री करणं परवडत नाही, कारण जमीन त्याच्या घरातून जातं, इथं तर त्यालाच राहणार आहे। आणि त्यामुळं आदिवासी जनतेला प्रोटेक्शन करण्याकरता हा कायदा आहे। आदिवासींचा 7-12 कुठेही आदिवासीच्या नावाने राहणार आहे। कोणत्याही उद्योजकाला मदत होणार नाही। आदिवासी समाज मजबूत करण्याकरता घेतलेला निर्णय आहे। मला जर कुणी ज्यांनी विरोध केलाय त्यांनी जर पत्र दिलं की अजून काही शासन निर्णय झाला नाही, पण ज्यांनी जर समजून सांगितलं की आदिवासीचं हित कशात आहे त्यांचे ऐकून घेऊ। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।